नमस्कार मित्रांनो, तर आता आपण आज बनवणार आहोत दाल बाटी। तर आपण जाणून घेऊया दाल बाटी कशी बनवता असं। 2 ग्लास पाणी या ठिकाणी मी टाकलेलं आहे डाळ शिजवण्यासाठी। डाळीत आपण थोडे टमाटेही मिक्स करूया डाळ शिजवायच्या वेळेस। 1 ते 1.5 कप इथं डाळ मी घेतलेली आहे। हिला आपण स्वच्छ धुवून आणि पाण्यात टाकून घेऊया शिजवायला। त्याने आपण डाळ टाकून घेऊया शिजवायला। मिनिमम त्याच्यात 3 शिट्ट्या होऊ द्यायच्या कुकरच्या, थोडं डाळ शिजून जाईल। तशी डाळ शिजून झाली आपली। आपण आता डाळीला फोडणी देऊया। 2 टीस्पून तेल टाकायचं आधी। जिरे आणि मोहरीची फोडणी द्यायची। त्यानंतर लसूण ठेचून टाकायचं त्याच्यात। हिरवी मिरची ऍड करायची थोडी। मिरची मस्त शिजू द्यायची। आता याच्यात आपण डाळ मिक्स करून घेऊया। लसूण फेटून घेऊया। हळद, त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकूया याच्यात। त्याची डाळ तयार आहे आपली। तुम्ही बघू शकता डाळ तयार झाली आहे। आता आपण बाटी बनवून घेऊया। तर आता आपण बाटी बनवणार आहोत। बाटीसाठी लागणारे साहित्य बघून घेऊया। गव्हाचं पीठ टाकायचं आहे। 2 चमचे हे मी गव्हाचं पीठ ऍड करते याच्यात। मस्त अशी खुसखुशीत बाटी तयार करण्यासाठी आपण याच्यात थोडा रवा मिक्स करूया। इथं मी 4 ते 5 चम्मच रवा मिक्स करत आहे। तर यानंतर आम्ही याच्यात इनो सोडा मिक्स करत आहे। जर खायचा सोडा असेल तर तुम्ही त्यात तोही ऍड करू शकता। एक पाकेट इनो सोडा मी याच्यात मिक्स केला आहे। त्यानंतर आपण याच्यात ओवा मिक्स करून घेऊया। नंतर थोडा अर्धा चमचा तूप मिक्स करून घेऊया। हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे यानंतर सगळं मिश्रण। त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं आहे। याच्यात आपण पाणी ऍड करून घेऊया। मस्त असं मळून घ्यायचे। मस्त अशी कणिक मळून झालेली आहे। आपण आता गोल गोल शेप करत आपण त्यांना बनवून घेऊया। असं शेप द्यायचं आहे। त्यानंतर आपण याला तूप लावून घ्यायचं आहे आणि मग गोल 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 करायचे त्यांना असे करून आणि मग वाफवून घ्यायचे यांना सगळ्यांना। तर या प्रकारे सगळे बाटी बनवून घ्यायची आहे। तर आपल्या सगळ्या बट्ट्या रेडी आहेत। यांना आपण आता तूप लावून घेऊया। बाटी शिजवायला ठेवणार आहोत। या ठिकाणी आपण तूप लावून घेऊ आणि त्यानंतर याच्यात बाटी ठेवू। तर आपलं तूप लावून झालेलं आहे। याला त्याच्यात बाटी ठेवू। आता हे वाफायला ठेवून घेऊ आपण। या ठिकाणी आपली बाटी ठेवून झालेली आहे। आपण आता झाकून देऊ याला। तर तुम्ही बघू शकता मस्त अशी बाटी रेडी आहे आपली। आता आपण याला सर्व करून घेऊया। तर यानंतर आपण याला कट करून आणि फ्राय पण करू शकतो। त्यानंतर
नंतर असे कट करून घ्यायचे आहे आणि यांना आपण आता फ्राय करून घेऊया. मस्त क्रिस्पी असे होऊ द्यायचे त्यांना.